आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जावळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथसंचलन, युद्धविरामाच्या संदर्भात भारताची तटस्थ भूमिका। माजी मंत्री सचिन अहिर यांचे बेळगावात भव्य स्वागत। केरळमध्ये प्रार्थनास्थळी 3 भीषण स्फोटांची मालिका। शहराच्या विविध समस्यांसाठी माजी नगरसेवक संघटित, केंद्रीय पथकांकडून स्मार्ट सिटी कामांची पाहणी सुरू। सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप। काळ्या दिनांच्या जनजागृतीला वेग। काळ्या दिनांच्या संदर्भात महिला आघाडीचे बैठक संपन्न। येळ्ळूर येथील स्पर्धेत कल्लेहोरचे भजन प्रथम। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रविवारी दसरा पथसंचलन कार्यक्रम पार पडला। लिंगराज कॉलेज मैदानीतून या संचलनाला सुरुवात झाली। या संचलनात संघ परिवाराच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। शहरातील विविध मार्गांवरून फिरून या संचलनाची सांगता झाली। या तालब्ध संचलनाने समस्त शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। त्यानंतर लिंगराज कॉलेज मैदानावर मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये GSS कॉलेजचे प्राचार्य BL मधुकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीचे सदस्य L रवींद्र यांनी मार्गदर्शन केले। युद्धविरामाच्या संदर्भात भारताची तटस्थ भूमिका। इस्रायल हमास यांच्यातील संघर्ष त्वरित थांबवण्यासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील युद्धविराम ठरावावरील मतदानात अनुपस्थित राहून भारताने तटस्थीची भूमिका घेतली। तसेच गाझापट्टीमध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून मुक्त प्रवेश देण्याचे आवाहन केले। दहशतवाद घात असून त्याला कोणतीही सीमा नसते, तो राष्ट्रीयत्व किंवा वंश जात नाही, म्हणून जगाने दहशतवादी कृत्याचे समर्थन करता कामा नये असे स्पष्ट करून भारताने मतदानात भाग न घेता तटस्थतेची भूमिका घेतली। तात्काळ आणि शाश्वत मानवतावादी युद्धविरामाची मागणी करणारा हा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने शुक्रवारी मंजूर केला। त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध समाप्तीची आशा निर्माण झाली आहे। जॉर्डनने मांडलेल्या या ठरावात कॅनडाने दुरुस्ती सुचवली होती। हमास हा दहशतवादी संघटनेचा उल्लेख नसल्याने अमेरिकेने संताप व्यक्त केला। महासभेने ठरावावर मतदान घेण्यापूर्वी अमेरिकेने समर्थन दिलेल्या कॅनडाचा ठराव दुरुस्तीचे प्रस्ताव विचारात घेण्यात आला। माजी मंत्री सचिन अहिर यांचे बेळगावात भव्य स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवडकर यांचे रविवार दुपारी सांब्रा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले। बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। सचिन अहिर व अरुण दुधवडकर हे आजरा येथे आपल्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून बेळगाव विमानतळावर दाखल झाले होते। बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी यांची भेट घेतली। त्यांच्यासोबत उपशहर प्रमुख राजू तुडेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, पिराजी शिंदे, दत्तात्रय पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते। केरळमध्ये प्रार्थनास्थळी 3 भीषण स्फोटांची मालिका। केरळमधील कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थनास्थळी सकाळी 9च्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे। या स्फोटात 1 जणाचा मृत्यू झाला असून 36हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। स्फोटाचे कारण अद्याप समोर आलं नाही। सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास स्फोट झाल्याबद्दल पोलिसांना फोन आला।
याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर NIAचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे। एका पाठोपाठ 3 स्फोट झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। शहराच्या विविध समस्यांसाठी माजी नगरसेवक संघटित। शहर आणि परिसरात विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत, मात्र महापालिकेचे याकडे अक्षम दुर्लक्ष झाले आहे। तसेच सध्याचे लोकप्रतिनिधी हे राजकारणात गुंतले आहेत, त्यामुळे त्यांनी शहराच्या समस्याकडे दुर्लक्ष केले आहे। याबाबत आता माजी महापौरांसह माजी नगरसेवक संघटित होऊन आवाज उठवणार आहेत, अशी माहिती या माजी सदस्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। तत्पूर्वी या सर्व माजी नगरसेवक आणि महापौरांनी एकत्रित बैठक करून चर्चा केली। महानगरपालिकेच्या पूर्वीच्या सभागृहात कामकाज हे जनतेच्या हितासाठी होत होते, परंतु आता यामध्ये खंड पडला आहे। केवळ राजकीय चर्चा आणि वाद यामुळे शहरातील विकास कामे खुंटली आहेत। नागरिकांनी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। अशा वेळी समस्यांचे निवारण करण्यासाठी माजी नगरसेवक संघटित होत असल्याचे यावेळी ठरवण्यात आले। यावेळी माजी महापौर नागेश सातारी, मालोजी अष्टेकर, माजी आमदार रमेश कुर्ची, शिवाजी सुनकर यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते। केंद्रीय पथकांकडून स्मार्ट सिटी कामांची पाहणी सुरू। बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी योजनेतील कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे। या केंद्रीय पथकांच्या सदस्यांनी रविवारी शहरातील विविध ठिकाणी भेट दिल्या, तसेच कामकाजाचा आढावा घेतला। त्यावेळी काही सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांच्या संदर्भात असंख्य त्रुटी असल्याची माहिती दिली। राज्यातील ज्या शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबवली आहे त्या सर्व शहरांना हे पथक भेट देणार आहे। कामांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल केंद्रीय नगर विकास खात्याला देण्यात येणार आहे। 25 जून 2016 रोजी बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला। आतापर्यंत योजनेतील सुमारे 850 कोटी रुपये निधी खर्च झाला आहे। 5 वर्षात म्हणजे 2021 मध्ये या योजनेतील सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक होते, मात्र आता कामे पूर्ण करण्यासाठी जून 2024 ही अंतिम डेडलाईन देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप। कर्नाटकमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर काँग्रेसने मित्रपक्षांना बरोबर घेत सरकार स्थापन केले, मात्र अल्पावधीतच हे सरकार कोसळलं आणि भाजपा सत्तेत आली। मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने स्पष्टपणे काँग्रेसला कौल दिला आणि बहुमताचं सरकार स्थापन झाले। असे असेल तरी पुन्हा एकदा कर्नाटकमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले। त्यामुळे चर्चांना उडाण आले आहे। काळ्या दिनाच्या जनजागृतीला वेग। काळ्या दिनी काढण्यात येणाऱ्या फेरीच्या जनजागृतीला वेग आला आहे। या संदर्भात ठिकठिकाणी बैठका घेऊन हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे। शहरामध्ये काळ्या दिनी मोठ्या प्रमाणात फेरी काढण्यात येणार आहे, तर खानापूर व निपाणी येथे धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। काळ्या दिनी यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले असून जनजागृतीला कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परीने जनजागृती करावी असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे। काळ्या दिनाच्या संदर्भात महिला आघाडीची बैठक संपन्न। आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आणि आपला सीमा प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया, असे मत महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत काळ्या दिनाच्या सायकल फेरीबाबत चर्चा करण्यात आली। बेळगावातील जास्तीत जास्त महिला सायकल फेरीला पाठिंबा देऊन आपली उपस्थिती दाखवून केंद्र सरकारच्या भाषावर प्रांत रचनेच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन देखील किल्लेकर यांनी केले। येळ्ळूर येथील स्पर्धेत कळ्ळेहोळचे भजन प्रथम। येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 29 रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक युवराज फुलजी, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, नेताजी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमॅन DG पाटील, व्हाईस चेअरमॅन रघुनाथ मुरकुटे, संघटनेचे खजिनदार प्राध्यापक CM गोरड, माजी चेअरमॅन संजय मजुकर व्यासपीठावर उपस्थित होते। आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मराठा लाईट इन्फंटरी रेजिमेंटल सेंटरमध्ये 77वा इन्फंटरी दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला। 1947-48च्या युद्धात काश्मीर खोऱ्यात भारतीय पायदळाने पहिल्यांदा पाऊल ठेवल्याच्या स्मरणात दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो। इन्फंटरी दिनाबद्दल केंद्रातील शरकत युद्ध स्मारकाला वरिष्ठ नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमाचे औचित्य साधून अधिकारी व जवानांनी देशसेवेची शपथ घेतली। आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट शेअर केल्यास थेट गुन्हा। आक्षेपार्ह वक्तव्य असणारे व्हिडिओ किंवा पोस्ट समाज माध्यमावर शेअर करणाऱ्यांवर पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांनी दिला आहे। बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष, कर्नाटक राज्योत्सव व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे। खडेबाजार व शहापूर पोलीस ठाण्यात आधीच या संदर्भात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। प्रसार माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। जैन समाजातर्फे आयोजित क्षमापना कार्यक्रमाची सांगता। नवरात्रोत्सवानिमित्त जैन समाजातर्फे आयोजित क्षमापना कार्यक्रमाची सांगता नुकतीच करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट रविराज पाटील यांनी मार्गदर्शन केले। विश्व हिंदू परिषदेचे प्रांतीय कोषाध्यक्ष कृष्णा भट प्रमुख पाहुणे होते। शिवापूरमधील गोशाळेला समाजाने 50,000 रुपयांचा निधी दिला आहे। जैन युवकांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी भट यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मंगेश ओळकर, पुष्पकर हनमनवर, प्रमोद पाटील, विक्रम जैन आदी उपस्थित होते। रेडबर्डच्या ट्रेनिंग विमान उड्डाणांना स्थगिती। रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा अपघात होत असल्याच्या कारणास्तव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने पुढील आदेशापर्यंत रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा देशभरातील परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे। यामध्ये बेळगावचा सामरा येथील रेडबर्ड ट्रेनिंग सेंटरचा देखील समावेश आहे। कर्नाटकाची केंद्राकडे 18,000 कोटीची दुष्काळ निधीची मागणी। यंदाच्या खरीप हंगामातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कर्नाटक सरकारने बुधवारी केंद्राकडे 17,901.73 कोटी रुपयांची निधीची मागणी केली। कर्नाटकाचे कृषी मंत्री एन चलुवरायस्वामी, ग्रामीण विकास मंत्री प्रियंक खरगे आणि महसूल मंत्री कृष्ण बेरगौडा यांनी केंद्रीय कृषी सचिव मनोज कुमार आहुजा आणि गृह सचिव अजय कुमार बल्ला यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि त्यांना कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीबद्दल माहिती दिली। भावी शिक्षकांचे काउन्सिलिंग पूर्ण। शिक्षक प्रक्रियेअंतर्गत BK मॉडेल भरती शाळेमध्ये बुधवार दिनांक 25 रोजी 592 पैकी उर्वरित 283 शिक्षकांचे काउन्सिलिंग पूर्ण झाले। शनिवार दिनांक 21 रोजी 309 काउन्सिलिंग शिक्षकांचे झाले होते। बुधवार काउन्सिलिंग वेळी एका शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी आपल्या शाळेत कसा शिक्षक हवा यावरून वाद घातल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते। 1.5 वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 552 भावी शिक्षकांचे काउन्सिलिंग शनिवारपासून सुरू होते। शनिवार रात्री उशिरापर्यंत 309 शिक्षकांचे काउन्सिलिंग पूर्ण झाले होते। तोत्या परीक्षार्थीसह 3 अटक। कर्नाटक परीक्षा प्राधिकरणातर्फे विविध महामंडळाच्या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ब्लूटूथचा वापर करून परीक्षा लिहिणाऱ्या उमेदवारांसह पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। KEE तर्फे कर्नाटक स्टेट इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसह 5 कॉर्पोरेशन बोर्डामधील रिक्त पदांसाठी 28 आणि 29 ऑक्टोबरला परीक्षा घेत आहे। आज राज्यभरातील 350 केंद्रावर परीक्षा सुरू झाली। यादगिरी येथील एका परीक्षा केंद्रात कॉपी करणाऱ्या 3 पोलिसांनी अटक केली। वैश्वानी समाजातर्फे मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा। श्री समादेवी संस्था वैश्वानी समाजातर्फे मंगळवारी दिनांक 31 सायंकाळी 5 ते 9 पर्यंत सामनाथ मंगळ कार्यालय भाग्यनगर बेळगाव येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे। प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील स्नेह नागरी सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद उजगावकर उपस्थित राहणार आहे। मंगळवारी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, 6 ते 8 जीवनसंगीत हा डॉक्टर संतोष बोराडे यांचा प्रेरणात्मक विचार आणि गीत संगीताचा कार्यक्रम होणार आहे। बुलकतर्फे उलगडला वहिदांचा कलाप्रवास। दादासाहेब फाल्के पुरस्कारने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा कलाप्रवास बुलक व चित्रलोक तर्फे आयोजित कार्यक्रमात उलगडला।
लोकमान्य ग्रंथालयात झालेल्या या कार्यक्रमात अनिल असगावकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून माहिती सादर केली. किशोर काकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल असगावकर यांनी वाहिदा रहमान यांच्या पहिल्या तेलुगू चित्रपटापासून चित्रपट सृष्टीतील प्रदीर्घ कारकीर्द व दादासाहेब फाल्के पुरस्कारापर्यंतचा त्यांचा प्रवास मांडला. ध्वजस्तंभ लावताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू. बेळगावात सध्या राज्योत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ध्वजस्तंभ लावताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बैलहोंगल तालुक्यातील वकुंड गावातील बस स्थानकासमोर ध्वजस्तंभ लावत असताना ही दुर्घटना घडली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू होती. ध्वज लावत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या वतीने रविवार रोजी कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर विविध क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगावचे माजी प्रांतपाल रोटेरियन आनंद सराफ, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष संजीव देशपांडे, सेक्रेटरी पंकज पवार, स्पर्धा संयोजक चेअरमॅन दर्शन गडकरी व लोकेश पोंगल, डॉक्टर मनोज सुतार, शीतल चिलबी, अमित दोशी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेची माहिती दिली. प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाळ आनंद सराफ यांनी या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व रोटरी क्लब सदस्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉक्टर मनोज सुतार, शीतल चिलबी यांची सुद्धा खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देणारी भाषणे झाली. प्रमुख पाहुणे आनंद सराफ यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफल वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी दोन्ही संघातील क्रिकेटपटूंचा परिचय करून देण्यात आला. या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत यजमान रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ आणि रोटरी क्लब ऑफ नॉर्थ अशा 4 क्लबच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेतला होता. नंदगडमध्ये 14 पासून दीपावली क्रीडा महोत्सव. नंदगडमधील तरुण मंडळातर्फे 64व्या दीपावली क्रीडा महोत्सव 14 व 15 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. मंडळाच्या बुधवारी दिनांक 25 रोजी झालेल्या बैठकीत क्रीडा महोत्सवाची रूपरेषा आखण्यात आली. त्यानुसार 55 किलो वजनी गटात एक गाव एक संघ याप्रमाणे कबड्डी सामने खेळवले जाणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे 21,000, 11,000, 5,000 व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच तालुक्या मर्यादित खुल्या गटामध्ये एक गाव एक संघ कबड्डी सामन्यातील विजेत्यांना अनुक्रम 21,000, 11,000, 5,000 व चषक देण्यात येणार आहे. दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षीस दिली जातील. 14 रोजी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून 15 रोजी बक्षीस वितरण होणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मंडळातर्फे सत्कार केला जाणार आहे. बैठकीला नागेंद्र पाटील, राजू पाटील, के.व्ही. पाटील, के.आर. पाटील, किरण पाटील, कल्लप्पा पाटील, कृष्णा बिडकर, संतोष पाटील, शंकर पाटील, हनुमंत पाटील, नामदेव बिडकर, ईश्वर देगावकर उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.